मुंबईवरच्या दहशतवादी हल्ल्यात अनेक निष्पापांचा बळी गेला आणि याच हल्ल्यात पोलीस दलानं एक निधड्या छातीचा मोहरा गमावला. एटीएस प्रमुख हेमंत करकरे. करकरेंच्या निधनानं सारा देश हळहळला, पण देश हादरवणाऱ्या या घटनेत करकरेंच्या पत्नी कविता मात्र खंबीरपणे उभ्या राहिल्या. स्वतःचं दुःख पचवत इतरांना धीर देत राहिल्या. याच खंबीर शहीद पत्नीनं पहिल्यांदाच IBN लोकमत जवळ आपलं मन मोकळं केलंय. IBN लोकमतचे संपादक निखिल वागळे यांच्याजवळ त्यांनी व्यक्त केलेल्या या भावना. मुंबईवरच्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांच्या घरी आपण आहोत. या घराचा प्रत्येक कोपरा करकरे यांची आठवण जागवत आहे. आणि आपल्या सोबत आहेत करकरे यांच्या पत्नी कविता करकरे. कविताताई, मला सांगा, 26 डिसेंबरला 1 महिना झाला. त्या दिवशी तुम्ही एका कार्यक्रमात गेलात आणि तिथे बोलताना असं म्हणालात की हा दिवस जो आहे तो सर्वधर्मभाव दिवस म्हणून पाळला गेला पाहिजे. तुम्ही असं म्हणाला नाहीत की हा दिवस हुतात्मा दिन म्हणून पाळा, दहशतवाद विरोधी दिन म्हणून पाळा. वैयक्तिक दुःख बाजूला सारून काहीतरी वेगळं तुमच्या मनात होतं. काय होतं तुमच्या मनामध्ये? माझ्या मनात असं होतं की माझ्यावर सर्वधर्म समभावाचे संस्कार लहानपणीच झाले होते. माझे वडील सुद्धा पोलीस खात्यात होते आणि ते मला चर्चमध्ये, मस्जिदमध्ये, त्याच आणि मंदिरात तर आम्ही जायचोच. तर असे संस्कार माझ्यावर झाले होते. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की हेमंत करकरे यांनी मालेगाव बॉम्ब ब्लास्टचा अतिशय महत्त्वाचा शोध लावलेला आहे. आणि त्यांची अवस्था अर्जुनाप्रमाणेच झाली होती. पण अर्जुन गोंधळात पडलेला होता भगवद्गीतेमध्ये की करावं की नाही, आणि ह्याच्यासाठी त्याला श्रीकृष्णाची गरज लागली. पण हेमंत करकरे यांना कुठल्याही श्रीकृष्णाची गरज लागली नाही. तो श्रीकृष्ण त्यांच्या मनात होता किंवा लहानपणापासून झालेल्या त्यांच्या संस्कारात होता. त्यामुळे अतिशय निरपेक्ष वृत्तीने त्यांनी तो शोध लावलेला आहे. त्यांनी ते काम पूर्ण केलेलं आहे. तर हा सर्वधर्मभावाचा संस्कार माझ्या पतीत पण होता, माझ्यात पण आहे. आणि मला अतिशय महत्त्वाचं वाटलं की पतीनंतर मला काहीतरी त्यांचं कार्य पूर्ण केलं पाहिजे. म्हणून मी माझं वैयक्तिक दुःख बाजूला सारून असं सांगितलं की हा दिवस सर्वधर्म समभाव म्हणून पाळला जावा, भाईचाऱ्याचा दिवस म्हणून पाळला जावा. म्हणजे मला जे दुःख भोगावं लागलेलं आहे, आज विधवेपणाचं दुःख, एकलेपणाचं दुःख, ते इतर स्त्रियांना बघावं लागणार नाही. मला सांगा, तुम्ही आता म्हणालात की पतीचं अपुरं राहिलेलं काम तुम्हाला पूर्ण करायचं आहे. काय आहे काम? काम तेच आहे की त्यांनी जो सर्वधर्म समभावाचा संदेश दिलेला आहे की हिंदू मुस्लिम त्यांच्या मृत्यूने जोडले गेलेले आहेत, तेच काम मला आज पुरं करायचं आहे. कारण ती दरी आपल्या समाजात अतिशय वाढलेली आहे. हिंदूंनी मुस्लिमांना बोट दाखवायचं, मुस्लिमांनी हिंदूंना बोट दाखवायचं, ह्या पार्टीनी त्या पार्टीला नावं ठेवायची, त्या पार्टीनी त्या पार्टीला नावं ठेवायची. अशाने देशाची प्रगती होणार नाही आणि ह्याचा फायदा बाहेरचे लोक घेत आहेत. म्हणून मला वाटतं की हे काम अतिशय महत्त्वाचं आहे. आणि स्वतः जेव्हा आपण ह्या दुःखातून जातो तेव्हा मग त्याची जाणीव अतिशय तीव्र होते. मी करकरे साहेबांना भेटलो होतो अनेक वेळा आणि माझ्या कार्यक्रमातही ते आले होते. शेवटचं भाषण त्यांनी ठाण्याला केलं होतं नवरात्रोत्सवामध्ये. मला आठवतंय तेव्हा ते अगदी कळकळून लोकांना सांगत होते. तेव्हा मालेगावचा तपास आणि या सगळ्या गोष्टी इतक्या वरच्या थराला गेल्या नव्हत्या, वादग्रस्त झाल्या नव्हत्या की दहशतवाद्यांना धर्म नसतो. मला सांगा, घरी सुद्धा तुमचं असं बोलणं व्हायचं? ह्यावर आमची चर्चा झालेली आहे. कारण आम्ही स्वतः असं हे मानणारे लोक आहोत की आपल्याला सामाजिक बांधिलकी ह्याला अतिशय महत्त्व देणारे लोक आहोत. आणि आम्ही जिज्ञासा प्रकल्पात सुद्धा कामं केलेली आहेत. म्हणजे माझ्या पतीला एक मुलगा, लहानसा मुलगा ड्रग घेऊन जाताना दिसला होता तेव्हा त्याला अतिशय वाईट वाटलं होतं. आणि ह्याच्यासाठी काय काम करायला हवं अशी त्यांनी त्यांचे मित्र आनंद नाडकर्णी यांच्याशी चर्चा केली. तेव्हा जिज्ञासा प्रकल्पाचा जन्म झालेला आहे. आणि मला वाटतं असे एकमेव पोलीस ऑफिसर असतील की ते शाळामधनं जाऊन वर्ग घेत होते. ते नुसते पोलीस अधिकारी नव्हते. त्यांना असं वाटायचं पोलीस अधिकाऱ्यांनी कम्युनिटी सर्व्हिस केली पाहिजे, समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. आणि तुम्ही जे आता सांगताय की नार्कोटिक सेलचे ते प्रमुख असताना त्यांनी ते अँटी ड्रग जी मोहीम आहे ती पोलिसांतर्फे राबवली. मला सांगा, करकरे कसे होते? म्हणजे ते पोलीस अधिकारी नव्हते, हे आम्हाला नुसते नव्हते हे मला माहिती आहे. ते केमिकल इंजिनियर होते आणि नंतर IPS झाले ते आणि पोलीस सेवेत आले. काय त्यांची विचारसरणी काय होती? त्यांचं मन कसं होतं? आमचं जेव्हा लग्न झालं तेव्हा हिंदुस्थान लिव्हरमध्ये ते होते. त्यामुळे हिंदुस्थान लिव्हरमध्ये असते एका मल्टीनॅशनल कंपनीचे ते आता हेड असते. म्हणजे त्यांचा पगार तर अतिशय मोठा झाला असता, पण त्यांना केवळ समाजाची सेवा करायची होती असं वाटायचं. म्हणून ते खास करून या अखिल भारतीय पातळीवरची त्यांनी परीक्षा दिली आणि ते IPS मध्ये आले. पण कविताताई, मला सांगा, पोलीस फोर्स बद्दल बरं बोललं जात नाही. तिथे भ्रष्टाचार आहे, तिथे अन्याय होतो,
पोलीस नीट काम करत नाहीत, तरी सुद्धा करकरे 20-25 वर्षापूर्वी पोलिसात गेले. काय म्हणजे त्यांची जिद्द काय होती? आता इथे भ्रष्टाचार असेल, काही कमी असेल, त्रुटी असेल, पण एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड मला नेहमीच त्यांच्यात दिसला. ते आपल्या वरिष्ठाबद्दल कधीही निगेटिव्ह बोललेले मला आढळत नाहीत, कधी मित्रांबरोबर बोललेले बद्दल आढळत नाही, कुठल्याच नातेवाईकांबद्दल ते असे निगेटिव्ह बोललेले मला आढळले नाहीत. तर एक अतिशय पॉझिटिव्ह ॲटिट्यूड मला त्यांच्यात नेहमी दिसायचा. आज सगळे त्यांच्या श्रद्धांजली सभा घेत आहेत, शहीदांना सलाम म्हणतायत, पण बेसिक ऑनेस्टी, प्रामाणिकपणा, सचोटी जी आपल्या समाजात दुर्मिळ झाली आहे ती हेमंत करकरेंमध्ये होती. मला त्यासाठी तुम्ही हे सांगायला हवं की काय काय व्हॅल्यूज, कशा प्रकारच्या व्हॅल्यूज त्यांनी न बोलता, भाषण न देता स्वतःमध्ये घातल्या होत्या. कारण त्यांची तशी राहणी सुद्धा साधी होती. त्या म्हणायच्या गरजा आपल्या कमी असतील की आपण ह्या भ्रष्टाचाराकडे वगैरे वळतच नाही. खाण्यापिण्याची आवड पण अतिशय साधी होती. सात्विक पद्धतीचं ते जेवण जेवायचे. खूप कपड्यांची आवडही त्यांना विशेष नव्हती. तर अशा साध्या राहणीमुळे असेल की त्यांचं भ्रष्टाचाराकडे मन कधी वळलंच नाही. आणि त्यांच्या घरात पण तसेच संस्कार झाले होते. आणि घरामध्ये एक वेगळीच आयडिओलॉजी होती. वडील त्यांचे स्ट्रॉंग कम्युनिस्ट होते, त्यामुळे हे संस्कार त्यांच्यावर लहानपणापासून झाले होते. आता परवाच्या दहशतवादी हल्ल्यात सुद्धा ते स्वतः फ्रंटवर गेले. अनेक लोक हा प्रश्न विचारतात, अंतुलीने हा प्रश्न विचारला, हे 3 ऑफिसर कसे गेले? तुमच्या मनाला खूप वेदना झाल्या असतील मला माहितीये, पण म्हणजे गडचिरोली सुद्धा नक्षलवाद्यांविरुद्ध ते फ्रंटवर जाऊन, हो, ते नेहमीच फ्रंटवर जायचे. काय त्याच्यामागे? कारण त्यांनी कर्ममार्गाला जास्त महत्व दिलं होतं. गीतेत जो कर्ममार्ग सांगितलेला आहे त्याला त्यांनी जास्त महत्व दिलं होतं. त्यांनी गीता वाचली होती? गीता वाचलेली आहे, म्हणजे गीतेचा अभ्यास झालेला आहे त्यांचा. आणि त्यांच्या घरची एक आयडिओलॉजी सांगते की आई बीजेपीची होती आणि वडील कम्युनिस्ट होते. आणि बीजेपी मध्ये जे चांगलं आहे आणि कम्युनिझम मध्ये जे चांगलं आहे, त्या दोन्हीचा परिपाक मला हेमंत करकरे यांच्या व्यक्तिमत्वात जाणवलेला दिसतो. कारण प्रत्येक पार्टीत निश्चितच काहीतरी घेण्यासारखं असतं आणि ते आपण घेतलं पाहिजे. एका पार्टीने दुसऱ्या पार्टीला नावं ठेवणं आणि दुसऱ्या पार्टीने तिसऱ्या पार्टीला नावं ठेवणं, यात देशाचा विकास होत नाही. पण त्या दोन्ही पार्टीचा समन्वय झाला तरच आपण देशाची उन्नती करत असतो. म्हणजे आई वडिलांची वेगवेगळी आयडिओलॉजी असली तरी मला त्यांच्या आई वडिलांमध्ये कधी भांडणं होताना आढळली नाहीत. आणि त्याचे अतिशय चांगले परिणाम यांच्या 4ही भावंडात झालेले दिसतात मला.